राम राम भावांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना। सकाळी सकाळी उठतोय बघा। तुम्हाला तर माहिती, ह्या ब्लॉकमध्ये मी आलेलो आहे पुणे मार्केटला याच्यानंतर बघा, आज आहे श्रावणी सोमवार असल्यामुळे मी खाली गाडीच्या खाली उतारतो आणि जातो तोंड धुवून खिचडी खायला। भूक लागलेली मित्रांनो। खिचडी खाल्याच्या नंतर विनोद खैरे येते। विनोद खैरेमध्ये त्याला गाडी बांधल्याबद्दल नारळ पाजा। माझ्या गाडीतून ही 2 नारळ घेतलेले आहेत आम्ही पिण्यासाठी। नारळ पिल्याच्या नंतर मित्रांनो मी जातो, आंघोळ करून येतो। आणि गाडी पॅक केलेली, आता काय रस्सी बिस्सी पॅक करून आता उद्या गाडी खाली होणार आहे माझी। त्याच्यानंतर आलेले आंघोळ करून आल्याच्यानंतर मी आणि हाजाबाई जातो। आज मला उपास असल्यामुळे मी घेतो लस्सी आणि हाजाबाई जेवण करतात। जेवण करून आम्ही नंतर येतो, गाडीत बसतो, आराम करतो। 4 वाजता उठतो मित्रांनो, झोपलेला असतो दिवसभर। 4 वाजता उठून बघतो तर काही दिवसभर पाऊस चालू आहे। ही जोडीदाराची गाडी मी पॅक करू लागलेली, ताडपत्री रस्सी एकटंच रस्सी बांधत असते त्याच्यामुळं। नंतर मित्रांनो येतं चिचकर म्हणतो चला आज जेवण बनवू। मला काय उपास असल्यामुळे मी नाही जेवणार यांच्याबरोबर, पण यांनी बनवलेली वांग्याची भाजी, भरलं वांगे केलेले हे बघा। एकदम रेसिपी, कडक रेसिपी चिचकरच्या हातची, आणि हाताला बी त्याच्या टेस्टवर जेवायला मित्रांनो। वांग्याची पातळ भाजी करतोय मी। काय आता उपास असल्यामुळे, कृष्णाष्टमी आणि सोमवार संगत असल्यामुळे उपास हा सोडायचा नाही। हे 2 सफरचंद आणि केळी हे आवे आपल्या एका जोडीदाराने दिलेलं असतात, ती खातो आणि झोपतो। सकाळी उठून बघतो तर काय जगदाळेची गाडी आलेली, आमच्याच कंपनीची दुसरी गाडी आहे मित्रांनो। आणि आमच्या 4 गाड्या झाल्यात आता, पप्पू शेठ, मी, जगदाळे आणि चिचकर। आज माझी गाडी खाली होईल। जगदाळे मी जातो नाश्ता करायला, मला भूक लागलेली कारण रात्री माझा उपास होता। पुरी भाजी सांगितलेली, दोघं पुरी भाजी येऊन गाडीत बसतो जेवायला। बघा, पुरी भाजी खाल्याच्या नंतर जर तो आंघोळ करून फ्रेश होऊन आलेलो आहे, गाडी पॅक केलेली मित्रांनो। भाऊ आलेला असतात, भाऊ म्हणतात चला आपण जाऊ आता कापड आणायला, आणि जातो आम्ही ब्रँडेड दुकानात रेमंडला गेल्यानंतर सगळे आपापल्या साईजचे शर्ट काढतात। हे बघा, मी पण एक शर्ट काढलेला आहे, याची किंमत आहे 2800 रुपये, पण 50% डिस्काउंट करून मला ती 1450 रुपयाला भेटलेला आहे मित्रांनो। नंतर आलं रेमंड दुकानाचा चहा, पाणी बॉटल ही एकदम सुविधा व्यवस्थित होती। चहा पितो। हे बघा, माझं हे ड्रेस सिलेक्ट केलेला आहे आणि त्यांचं ते ड्रेस आहे, टी शर्ट त्यांनी घेतलेले 3 रेमंडचा लोगो घेऊन आम्ही पडतो बाहेर बिल देऊन। पप्पू शेठ बिल पेड करतात। नंतर येतो आम्ही मार्केटमध्ये मित्रांनो। मार्केटमध्ये आलेले आता वाजलेले 4 वाजता येऊन थोडा नाश्ता करू। भाऊ म्हणतात चला नाश्ता सांगतो। आम्ही जातो पद्मावती हॉटेलला, गोल बिल्डिंग मार्केट यार्डची। तिथे गेल्यानंतर राईस आणि आमची ऑर्डर येणार आहे। नंतर आम्ही जातो भाऊला सोडवायला, खाली चाललेलो असतो PMT स्टँडकडं। तर बघतो आतमध्ये आज दहीहंडीचा कार्यक्रम आहे। तसंच माघारी येताना येतो वांगी घेऊन, कारण आज पण वांग्याची भाजी आम्ही सांगितली चिचकरला बनवायला। जेवण आमचं तयार झालेलं आहे मित्रांनो। भाकरी आम्ही कावेरीमध्ये हॉटेलमधून पार्सल आणलेले आहेत। वांग्याची पातळ भाजी, जगदाळे महेश, चिचकर, मी आणि पप्पू शेठची माझी गाडी खाली झालेली, पण आम्हाला ड्रेस घ्यायला उशीर झाल्यामुळं आम्ही दुपारपासून इथंच थांबलेलो। नो एंट्री लागली परत 4 वाजता म्हणून। आता मी, पप्पू शेठ आणि जगदाळे चाललं आहे घरी। जगदाळ्याची गाडी उद्या खाली होणार आहे, पप्पू शेठच्या गाडीत बसून ते यायला लागलेली। तर आम्ही घरी जातो। मी गेलेलो हॉटेलवरती खालसा पंजाबीला। सकाळ उठतो, गाडीचं दर्शन घेतो, गाडी करतो चालू, कारण मला जायचं आहे टायर पंक्चर काढायला। टायर पंक्चर आहे माझा लिफ्टचा, आणि जाऊन हे टायरच्या दुकानात अण्णाला विचारतो जरा, अण्णा घ्या गाडी खोलायला। हे बघा, माझी गाडी इथं अण्णाच्या दुकानाच्या पुढं लावलेली टायरवाल्याच्या। ही टायर माझं बाद वाजते, काय नाही ते पंक्चर आहे। पंक्चर काढून आल्याच्या नंतर खालसाला लगेच आंघोळ करतो मित्रांनो, कारण मला आलेली ऑर्डर DSMमधून प्लॅस्टिक दाणा भरायची, पण आपला टायर पंक्चर नाही तर तिथं जरा राडा झालेला आहे। मग जातो मी, जाता गाडी बी वॉशिंग करून घेतो। गाडी लयच घाण झालेली असते मित्रांनो पावसामुळे। वॉशिंग करून मग उत्तम शेट वॉशिंग तशीच येतात। उत्तम शेटन जगदाळे घरून आलेले इथं DF लिक्विड घेऊन आले। लिक्विड टाकायचं आहे गाडीला मला, आणि लिक्विड टाकल्यानंतर मी जातो गाडी भरायला। गाडी ॲन्युअल कंपनी DSM होते, आधी नाव चेंज झालेलं आहे। हे बघा बाबू गाडी आलेली, मी आतमध्ये घेऊन 2 वाजलेत मित्रांनो दुपारच्या। मित्रांनो संध्याकाळच्या 5-5:30 वाजलेले आहेत। 5:30 वाजता गाडी आऊट करायला आलेलो आहे मी गेटवरती गाडी भरून। नंतर होतो माझा प्रवास चालू। आता माझी ट्रिप निघाली आहे रांजणगाव ते बँगलोरचे पोहोचू।
पुढं बेंगलोरच्या पुढं हुसूरला चाललेलो. हुसूरला जायचं मित्रांनो. मी नाईट ओढतो आणि मुल्ला ढाब्यावर येऊन पहाटे 4 वाजता झोपलेला असतो. सकाळी 8 वाजता तिथून उठतो, गाडीचं दर्शन घेतो, चालू करतो, स्टार्टर मारून निघालेलो आहे मी आता. पुढं मित्रांनो आलेलो आहे हुबळी पास करून महादेवाचं मंदिर झालं आहे नवीन, इथं दर्शन घेतो चालू रनिंगमध्ये आणि रनिंगला सुरुवात आहे आपली चालूच. पुढं 6 वाजता थांबलेलं इथं. शिमला हॉटेलला गेल्यानंतर जाऊन थांबतो. 6 वाजता तिथे येऊन आदल्या दिवशी झोपलेलं आहे. त्यांची काय गाडी रस्त्यात फेल झाल्यामुळे ते थांबलेले असतात, काही पुढं झोपल्यात. आणि मी उठतो, आलो की आंघोळीला निघतो. मित्रांनो आंघोळ करून येतो फ्रेश मूडमध्ये आणि माझी फेवरेट भाजी करेला फ्राय. मी शिमला हॉटेलला करेला फ्राय आणि रोटी हेच माझं फेवरेट आहे इथं. हे भाजीशिवाय मी खात नाही. तर मित्रांनो दुपारच्या 2:30 वाजता झोपेतून उठतो आणि निघतो मी शिमला हॉटेलवरून स्टार्टर मारून. मित्रांनो संध्याकाळच्या वाजलेले आहेत 6 वाजता आलेलो आहे चित्रदुर्ग पास करून आम्ही राजस्थानी हॉटेलवर आल्यावर शो बी पुसतो, चहा मारतो. 6 वाजता मी 6 वाजता मी चहा पिल्याच्या नंतर आमचा होणारे पुढचा सफर चालू. तर मित्रांनो संध्याकाळच्या वाजल्यात 9 वाजता आलेलो आहे आम्ही दावसपेठला. तर गाडी बघतो, ही राजस्थानवाल्याची गाडी इतकी झगमग केलेली, फिटिंग तिची बी थोडी घेतो. नेना भेटलेला असतो, आम्ही जेवण करतो आणि तिथून आल्याच्यानंतर 12:30 वाजता मी पोचतो माझ्या पॉईंटला. ते DSMच्या गोडाऊनला आलेलो आहे मी हुसूरचा. सकाळी होईन गाडी माझी खाली, पण माझ्या पुढं एक गाडी असती. बघा मित्रांनो पुढं एक 14 टायर गाडी आहे. सकाळी उठतो, हे बघा अजून माझं कपडे अशीच इथं आताच उठलेलं. नंतर फ्रेश होऊन जातो, गोडाऊन उघडतं 9:30ला. ते 14 टायर गाडी खाली व्हायची, नंतर माझी खाली व्हायची. त्याला बिल्टी जमा करून येतो बाबूला, त्या वॉचमॅनजवळ बिल्टी दिलेली. फ्रेश होतो, तोंड बेंड धुवून जातो चहा पिण्यासाठी. नाश्ताच करायचा आहे पण मला काय तिथं नाश्ता भेटत नाही मित्रांनो. चहा आणि बिस्किट खातो आणि इथून चहा बिस्किट मागवलेलं आहे. चहा बिस्किट खाऊनच आता माघारी जावा म्हणतो. माघारी जाताना घेतो तांदूळ आणि टमाटो आणि आपले जे सामान लागते मसाला राईस बनवायसाठी. आता येतो गाडीमध्ये बनवायला मसाला राईस. हे बघा माझी गाडी पुढं लावलेली आहे. तर गॅस पेटवलेला आहे आणि भगोलं मांडलेलं आहे वर आणि आता बनवायचं आहे मला मसाला राईस. तर बघा टमाटो बटाटो मिरची आणि लसूण जिरं सगळं एका ह्याच्यात काढलेलं आहे. तेल गरम होऊन टाकतो, नंतर बनतो माझा मसाला राईस. हे बघा मित्रांनो मसाला राईस बनलेला आहे. आता मला जेवायचं आहे. एकटाच असल्यामुळे मला काय सगळी शूट करता येत नाही. 14 टायर गाडी खाली झालेली आहे, आता ती काढते आणि नंतर माझी लावते. माझी गाडी खाली करायला लावलेलं आहे बघा मित्रांनो. आता दुपारच्या वाजलेले 2, अर्ध्या 1 तासात गाडी खाली करून भेटते. इथं सगळी डिलिव्हरी इथलीच आहे माझी, हुसूरचीच. नाहीतर इरीवारी नीलबांगला आणि हुसूर असतं. मित्रांनो झालेली गाडी 3-3:30 वाजलेली. तर खाली झालेली गाडी पॅक केलेली मी, कारण पावसाने रस्त्याने पाऊस लागला तर आतमध्ये पाणी नाही जावं म्हणून पोच घेतो आणि मला इथून निघायचं आहे. आता जायचं आहे केअरपेटला नारळ भरायला. तर इथून निघल्याच्या नंतर मित्रांनो मी आलेलो आहे केअरपेटच्या पाठीमागं आणि माझा सफर चाललेला आहे चालू. आता मला जायचं आहे केअरपेटला नारळ भरण्यासाठी. जाताना रस्त्यात गणपती बाप्पाचं दर्शन घडतं आणि तसंच दर्शन घेऊन मी चलते. गणपती बसण्याचे दिवस आलेले आहेत, गणपती चाललेले आहेत आपल्या आपल्या मार्गाने. संध्याकाळी 9 वाजता मी येतो केअरपेटला. आल्यानंतर माझा दुपारचा भात शिल्लक असतो. मग 6 वाजता मी आणि आवी बनवतो भाजी, रोट्या पार्सल आणतो आणि जेवण करतो. जेवण करायला 6 वाजता मी आणि आवी. हे बघा आम्ही टमाटा बटाटा मिक्स भाजी बनवलेली डाळ टाकून, एकदम जबरदस्त आमचं नियोजन झालेलं. जेवण करतो, झोपतो मित्रांनो. सकाळी उठतो, दात घासत जातो आहे आता आंघोळ करायला. आता जायचं आहे मला आंघोळीला मित्रांनो. बाथरूमपाशी येतो, आंघोळ बिंघोळ करून फ्रेश होऊन आल्याच्यानंतर गाडीच्या पुढं येऊन बघतो तर यांनी ह्या माणसाला बोलवलेलं आहे ज्याच्याकडं सगळं गाडी सजावटीचं सामान आहे. त्याच्यात आम्ही त्याला घेतो गोंड. मी पण माझ्या गाडीला 4 गोंड टाकतो. 2 वाजता जरा गोपाळ अण्णा येते. 2 वाजता आम्ही जातो नाश्ता जेवण करायला. नाश्ता आम्ही सकाळीच केलेला आहे मित्रांनो. आता जेवण करायला आलेलो आहे. गोपाळ अण्णाच्याकडं भेटतात मस्त चपात्या भजे. मित्रांनो वाजलेले 4 वाजता. 6 वाजता मी मातंगराव सुभाषराव आणि वाणी आपण आम्ही जातो चहा प्यायला.
चहा पिऊन आल्यानंतर तसंच आम्ही येतो तरकारी घेऊन. लवकरच आज स्वयंपाकाला सुरुवात केलेली. आता आम्हाला बनवायच्या चपात्या. जेवण करून खाली उतरल्यानंतर वाजता दाखवतात लाईटिंग. ही त्यांनी 1000-1500 खर्च करून लाईटिंग केलेली. त्यांची झगमग लाईटिंग बघून आरामात आलेला आहे. चिचकर बेंगलोरहून खाली करून चिचकरला बी जेवण बनलेलं आहे. चला मित्रांनो, भेटू नेक्स्ट.